नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण एक हिरवं वाटण तयार करून त्यामध्ये बटाट्याची भाजी एकदम चमचमीत अशी बनवणार आहोत। तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, एकदम चमचमीत तयार होते आणि तुम्ही ते पाहू शकता। एक नंबर अशी भाजी तयार झालेली आहे। आपण एक इथे स्पेशल असं वाटण तयार करणार आहोत, एकदम भन्नाट होतं हे वाटण। तुम्ही कोणत्याही भाजीसाठी देखील वापरू शकता। कडधान्याच्या भाज्या देखील एकदम मस्त अशा बनवून तयार होतील आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव लागते आणि खाण्यासाठी एक नंबर अशी भाजी होणार आहे। चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। सुरुवातीला कढईमध्ये इथे आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे। आपण सुरुवातीला आपलं वाटण तयार करून घेणार आहोत। तेल थोडं गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं चांगलं फुलू लागलं की आपण यामध्ये सुकं खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत। इथे मी सुकं खोबऱ्याचे 4 ते 5 चमचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। तर सुकं खोबरं आपल्याला मीडियम गॅसवरती ह्याला हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। खोबऱ्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालून परतून घेऊयात। खोबरं पटकन भाजलं जातं, याला पटापट हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता आपण वाटण तयार करून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये आणखीन 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये राई आणि जिरं घालून घेणार आहोत। तेल पूर्णपणे चांगलं गरम झालं पाहिजे, त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेऊयात आणि अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात। राई आणि जिरं चांगलं फुललं पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याला देखील आपल्याला हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा कच्चा देखील ठेवायचा नाही आणि खूप जास्त देखील भाजून घ्यायचं नाही। कांद्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे। कांदा आणि टोमॅटो चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घेऊयात। यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घातलं तर टोमॅटो पटकन मऊ होतो। इथे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसर झालेला आहे। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात। तर वाटण वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे वाटण तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि कोणतीही कडधान्याची देखील भाजी यामध्ये बनवू शकता। एकदम भन्नाट अशी चव येते, तुम्ही नक्की करून पहा। आता याला कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगले परतून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घ्यायचं आहे, म्हणजे याला चांगले तेल सुटून येईल। मसाला चांगला परतून झाला की आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर पावडर मसाले करपू शकतात। याला चांगले मिक्स करून झाले की आपण यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। मी ते मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी थोडंसं घालून घेतलेलं आहे, म्हणजे मसाला तळाला देखील करपणार नाही। आता याला चांगले मिक्स करून घेऊयात। इथे मी दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे। अशा पद्धतीच्या भाजी बनवताना यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मसाला शिजवून घेऊयात। इथे 5 ते 7 मिनिटे झालेले तुम्ही पाहू शकता। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटलं तरच आपली भाजी चांगली चमचमीत अशी होणार आहे। आता आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या ते घालून घेऊयात। इथे मी 3 ते 4 छोटे बटाटे घेतले, त्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या आहे। तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या फोडी तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्ही यामध्ये वांग्याचा देखील वापर करू शकता। एकदम मस्त अशी बटाटा वांग्याची देखील भाजी तयार होईल। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तुम्ही जर टोमॅटोमध्ये मीठ घातलं असेल तर इथे तुम्ही अंदाजाने मीठ घाला आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। या शेंगदाण्याच्या कुटामुळे देखील या भाजीला एकदम भन्नाट चव येते, तुम्ही नक्की करून पहा आणि या भाजीला एक दाटसरपणा देखील येतो। आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। अशी भाजी बनवताना लक्षात ठेवा की गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही। याला चांगले मिक्स करून घेऊयात। त्याच्यानंतर तुम्हाला बटाटे शिजण्यासाठी यामध्ये आणखीन अर्धा ग्लास तरी पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटे चांगले शिजून येतील। त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी चांगली 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची आहे, कारण बटाटे कच्चे आहेत त्यामुळे शिजण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागणार आहेत।
5 ते 7 मिनिटांनंतर चेक करूयात. बटाटे जर शिजले नसतील तर पुन्हा तुम्ही 2 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेऊ शकता. तुम्ही ते पाहू शकता, याला मस्त असा कट आलेला आहे. एकदम भाजी मस्त दिसत आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता, एकदम आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे याला एकदम भन्नाट अशी चव येणार आहे. आता आपण बटाटा शिजला आहे का ते चेक करूया. तर 5 ते 7 मिनिटांमध्ये बटाटे देखील चांगला शिजलेला आहे. इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगली मिक्स करून घेऊयात. तुम्ही ही भाजी खाण्यासाठी चपाती, भाकरी किंवा भातासोबत देखील एकदम मस्त अशी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहुणे पटकन आल्यानंतर देखील तुम्ही ही भाजी पटापट घरच्या घरी बनवू शकता. आता आपण ही सर्व करण्यासाठी घेऊयात. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. प्रियांकाज किचनला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. तर तुम्ही आजची ही चमचमीत अशी भाजी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात असंच एका चमचमीत झणझणीत अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.